10 ते 25 लाख रुपयात जिल्हा प्रमुख विकणे आहे या आशयाचे हे होर्डिंग लागले चंद्रपूरच्या वरोरा आणि भद्रावती शहरात। याच होर्डिंगमुळे राजकीय चर्चांना उधाण आले। खरं तर या होर्डिंगसाठी कारण ठरलंय ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदेंनी भाजपात केलेला पक्षप्रवेश। रवींद्र शिंदे हे संजय राऊतांचे निकटवर्तीय। स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही रवींद्र शिंदेंना जिल्हा प्रमुख पद देण्यात आल्याची चर्चा रंगली होती। त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला। मात्र आता रवींद्र शिंदेंनीच पक्ष सोडल्यानंतर शिंदे सेनेने होर्डिंग लावून संजय राऊतांना चांगलंच डिवचलंय। 10 ते 25 लाख रुपये घेऊन जिल्हा प्रमुख पद विकण्यात आल्याचा आरोप होर्डिंग मधून करण्यात आलाय। आणि ज्या विधानसभेची तयारी मी मागल्या 5 वर्षापासून करत होतो ती विधानसभा सुद्धा माझ्याकडून काढून घेण्याचं काम या संजय राऊत साहेबांनी केलं आहे। तरी यामुळं हा जो नुकसान झालाय, आज सर्वसामान्य लोकांचं, शिवसैनिकांचं नुकसान झालंय, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं नुकसान झालंय। तरी याला फक्त आणि फक्त कारणीभूत जे लोक आहेत ते या पक्षातले दलाल लोक आहेत। शिवसेनेच्या फुटीनंतर 50 खोके एकदम ओके म्हणत शिंदे सेनेच्या आमदारांवर हल्लाबोल केला जात होता। मात्र आता जिल्हा प्रमुख पदासाठी 10 ते 25 लाख घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे पदांसाठी पैसे देणं घेणं स्थानिक पातळीपर्यंत झिरपलं आहे का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।